नमस्कार मित्रांनो, आज आहे 2 ऑगस्ट. सकाळचे वाजले 8. तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट. छोटूसे अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कराल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो, गोंदियाच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला आज दुपारी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसं मित्रांनो, भंडारा, नागपूर या परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. उमरेड या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या सुमारास. तसं मित्रांनो, अरवी, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागात मित्रांनो संपूर्ण दिवसभर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर तुरळक भागामध्ये मित्रांनो हलक्या सरी बघायला मिळू शकतात. तसं मित्रांनो, चंद्रपूर, पांढरकवडा या भागात मित्रांनो आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते मित्रांनो. पाण्याचं वातावरण, पावसाचं वातावरण नाहीच आहे. तसं मित्रांनो, वाशिम, पुसद, हिंगोली, उंबरखेड ह्या भागात मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, अकोला, मालेगाव, चिखली, लोणार ह्या भागात मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाची शक्यता नाहीशी आहे. तर मित्रांनो, जालन्याच्या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला उन्हाचा तडाखा देखील बघायला मिळू शकतो. चांगलं ऊन आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, पैठणमध्ये देखील आपल्याला उन्हाचा तडाखा बघायला मिळू शकतो. मालेगाव, बीड या भागात आपल्याला चांगलं ऊन बघायला मिळेल मित्रांनो. तसंच मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये आपल्याला हलका रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारच्या सुमारास. तसं मित्रांनो, श्रीराम, विजयपूर, श्री छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये आपल्याला आज दुपारी आणि दुपारनंतर रिमझिम पाऊस पण बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो, मनमाड, मालेगाव, धुळे, साक्री, पाचोरा ह्या भागात मित्रांनो तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तसंच जळगावच्या उत्तर भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. शिरपूर, नंदुरबार ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस, तर तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, नाशिकच्या परिसरामध्ये बघितलं तर दिवसभर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. वाडा, इगतपुरीच्या काही परिसरामध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. कोकण किनारपट्टीत जर बघितलं मित्रांनो, पालघर, कल्याण, डोंबिवली, मुंबई या भागात आपल्याला तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तसं गोरेगावच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे, तर कुठे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे विभागात जर बघितलं मित्रांनो, पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला संपूर्ण दिवसभरात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाची शक्यता नाहीशी. चिपळूणच्या काही परिसरामध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. साताऱ्याच्या काही परिसरामध्ये पश्चिमेच्या भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारी आहे. तसं मित्रांनो, रत्नागिरी या भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. सांगलीच्या भागात मित्रांनो दिवसभर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर मित्रांनो, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण, तर कुठे उन्हाचा तडाखा देखील आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारच्या सुमारास. तर मित्रांनो, पावसाचा जोर थोडा ओसरलेला आहे महाराष्ट्रामध्ये. काही भागामध्ये जोरदार पाऊस चालू आहे, तर काही भागामध्ये हलका पाऊस मित्रांनो रिमझिम पाऊस चालू आहे. तर मित्रांनो, नांदेडच्या परिसरामध्ये बघितलं तर नांदेडच्या काही परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस, तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारच्या सुमारास. तर मित्रांनो, संध्याकाळच्या सुमारास जर बघितलं तर संध्याकाळच्या सुमारास आपल्याला नांदेडच्या काही परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकेल. तसंच चंद्रपूरच्या काही भागात आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळेल मित्रांनो. नागपूरच्या काही परिसरामध्ये, अमरावतीच्या काही भागात, तसंच मित्रांनो शेगावच्या भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल दिवसभर. तसं उत्तर महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकेल मित्रांनो. तर मित्रांनो, पावसाचा जोर ओसरलेला आहे, हलका झालेला आहे मग मित्रांनो पाऊस. पालघरमध्ये संध्याकाळच्या सुमारास आपल्याला जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळच्या सुमारास. साताऱ्याच्या पश्चिमी भागात मित्रांनो आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळच्या सुमारास बघायला मिळू शकतो. छोटीशी अपडेट होती मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.